ज्या गोष्टीने तुम्हाला ही धवलारीन बाय अशी ओळख करून दिलेली आहे, त्या धवल्याविषयी आम्हाला सांगा. म्हणजे तो कुठल्या भागात गायला जातो, त्याची भाषा कुठली आहे, कोण ते गातं किंवा कुठल्या प्रसंगी विशिष्ट गायले जातात याच्याबद्दल सांगा. धवला म्हणजे ना ताई, हा एक 16 संस्कार म्हणजे आपण बोलतो माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मरेपर्यंत त्याच्यावर संस्कार होत असतात. बरोबर. आणि त्या संस्कारामध्ये एक लग्नविधी हा जो एक संस्कार होत असतो, हं, हं. त्या संस्कारामध्ये धवला हा गाणं सुद्धा एक संस्कारच आहे. बरं. म्हणजे आपण बोलतो की दोन व्यक्तींचं मिलन होणं, हं. नवरा बायको. आताच्या समाजामध्ये काय चाललंय, नवरा बायको फक्त दाखवण्यासाठी, हं. लोकांना सोशल मीडियावर दाखवायला बायको हवी आहे, हं, ती हं. सुंदर हवी आहे, ती चिकनी हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिला काहीतरी दिसलं पाहिजे आणि ते आम्हाला दाखवता आलं पाहिजे. हं. पण लग्न म्हणजे काय याचं बराच महत्व सांगणारा हा धवला आहे. बरं. आणि हा धवला जवळजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदरपासून हं. 8व्या ते 9व्या शतकापासून गाला जातो. हं. नरेंद्र भासा हं. यांनी हे धवले 86 धवले लिहून ठेवलेले आहेत. बरं. आणि त्या 86 धवल्यांमधून त्याचे प्रत्येकाने आपापल्या आदिवासी समाज असो, हं. हं. मराठी समाज असू देत, आगरी असू देत, कोळी असू देत, प्रत्येकाने आपापल्या लँग्वेजनुसार घेतलं. इव्हन बौद्ध समाज असू दे, प्रत्येक समाजात, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा कोकणी मुसलमानांमध्ये धवला हा गायला जातो. अच्छा. आणि खूप कौतुकाने गातात. बरं. सो असं प्रत्येकाने आपापल्या त्या 86 धवल्यांना पाठ केले. हां. आणि त्या पाठचे मग असे ते वाटून वाटून त्याच्या आपली कशा जाती तयार होतात, बरं. तसं पोट जाती. पण धवला हा एक संस्कार आहे. हं. हं. आणि विधिवत जेव्हा लग्न करत असतो, हं. तेव्हा त्या दोन जे नवरदेव किंवा नवरी असते त्यांच्या मनाचं शुद्धीकरण व्हावं म्हणून धवला हा गायला जातो. बरं. आणि बऱ्याचदा आपण धवलारीन गाते हं. म्हणून तिला फक्त अवॉइड करतो, पण जेव्हा ती गात असते तेव्हा त्याचं शब्द हे काहीतरी सांगत असतं. बरं. बरं. आणि असं त्या धवल्याचं महत्व आहे. आणि माणसाच्या शुद्धीकरणासाठी लग्नामध्ये गृहप्रवेश करण्याच्या अगोदर हं. शुद्धीकरण व्हावं म्हणून धवलारीन हवी, धवला हवाच. हवाच. अगदी आपण शब्दातच आहे असं म्हणूया. म्हणजे धवल आहे, धवल हा, आहे, धवल. पांढरं आहे, धवल जे आहे. स्वच्छतेचं प्रतीक आहे. Yes. आणि त्यामुळे धवलारीन ही हवीच का, तर त्या शुद्धीकरणाचा संस्कार व्हायला हवा.